मान्सूनच्या आधी आमदार प्रवीण दरेकर यांनी कांदिवली आणि मागाठाडेमध्ये पाहणी दौरा केला आहे. भाऊ, तुम्ही आता कांदिवलीमध्ये आहात, पाहणी दौरा केला आहे, कशा प्रकारची परिस्थिती आहे, काय सांगणार? नाही, खरं म्हणजे मी महापालिकेचं अभिनंदन करेन, कारण प्रत्येक वेळेला आम्ही काही टीकाच केल्या पाहिजे, त्यांचे दोष दाखवले पाहिजे असं काही नाही आहे. नक्कीच काही 100% काम पूर्ण झालेलं नाही, तथापि अतिशय गतीनं त्या ठिकाणी काम सुरू आहे आणि मला वाटतं येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये सगळे नाले त्या ठिकाणी पूर्णतः साफ होतील अशी अपेक्षा त्या ठिकाणी आहे. आणि आज मी आता 3 नंबर केतकीपाड्यापासून 4 नंबर, 5 नंबर, 11, 12 नंबर असं करत आता 25, 26, 27 वार्ड करत आता या ठिकाणी महेंद्रा कंपाऊंडच्या या नाल्याची पाहणी करायला आलो आहे. मला वाटतं काही अपवादात्मक 2-4 ठिकाणी, जसं की आमचं इंद्रजित मार्केट आहे, दामूनगर, जानूपाडा आतमध्ये आहे, त्या ठिकाणी थोडी अजून साफसफाई करण्याची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं तशा प्रकारच्या सूचना, विनंतीसुद्धा मी महापालिका अधिकाऱ्यांना केलेली आहे आणि तात्काळ 2-4 दिवसामध्ये आणखी यंत्रणा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लावून हे सगळ्या जे काही नाल्यांमध्ये गाळ आहे तो काढला जाणार आहे. आणि मला वाटतं नक्कीच यंदा महानगरपालिकेमध्ये लोकांनी विश्वासानं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, दोन्ही DCMच्या नेतृत्वाखाली आम्हाला जनाधार दिला आहे आणि त्याच्यामुळे आमची जबाबदारी वाढलेली आहे. आणि त्यामुळे आम्ही सारी लोक, जनतेला त्रास होणार नाही, पावसात पाणी तुंबणार नाही याची दक्षता या ठिकाणी आम्ही घेतो आहे. DMC, सर्व संबंधित अधिकारी, आमचे नगरसेवक सर्व या आजच्या पाणी दौऱ्यात त्या ठिकाणी होते आणि मला वाटतं एक चांगला अशा प्रकारचा हा पाणी दौरा झाला आहे आणि येणाऱ्या 2-4 दिवसात दृश्य स्वरूपात त्याचा परिणाम दिसून येईल याची मला खात्री आहे. तुम्ही सांगतात की चांगल्या प्रकारे काम सुरू आहे, तर दुसरीकडे जे विरोधी पक्ष नेते आहेत, VT शिवसेना असो किंवा काँग्रेसवाले असो, त्यांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत नाला सफाईवर. नाही, आता मला राजकीय टीका करायची नाही. मी या ठिकाणी पाहणीसाठी आलो आहे. यंत्रणेंना त्या ठिकाणी गतिमान करण्यासाठी सूचना करायच्या असतात, त्या आम्ही करत असतो. आता विरोधकांनी 25-30 वर्ष काय केलं, जर 25-30 वर्षाचं प्लॅनिंग असतं तर आजी परिस्थितीच आली नसती. त्याच्यामुळे मला वाटतं मला राजकीय टीका टिप्पण्या करायच्या नाहीत. लोकांचं काम महत्त्वाचं आहे, ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि लोकांना काम दिसलं की अशा टीकाकारांना लोक किंमत देत नाहीत. मोठी बातमी आहे, पुण्यात विषारू दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झालेला आहे. कशा प्रकारची कारवाईची मागणी करणार आहेत आणि कसं बघतात? नाही, या संदर्भात पोलीस निश्चितपणे कडक उपाययोजना करतील आणि हे जे वाढते प्रकार त्या ठिकाणी थांबवण्यासाठी महाराष्ट्रातलं पोलीस सरकार अतिशय कडकपणे वागेल याचा मला विश्वास आहे. धाराशिव, बीड, लातूर परिषदेसाठी भाजपकडून 4 नाव दिल्लीला पाठवण्यात आले असं सूत्राकडून माहिती येत आहेत, काय सांगा? नाही, मला वाटतं आमच्या वरिष्ठ पातळीवर जागा वाटपांचं त्या ठिकाणी ठरत असतं, परंतु एक गोष्ट खरी आहे की आम्ही महायुती म्हणूनच 17च्या 17 जागा लढणार आणि 17च्या 17 जागा महायुती म्हणून जिंकणार. आता प्रत्येक पक्षाला वाटतं 2-4 जागा कमी जास्त मिळायला पाहिजेत. टेंडरवरून पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये वाद पाहायला मिळत आहेत सकाळपासून, काय सांगा? नाही, मला त्याची काही कल्पना नाही, परंतु महापालिका असेल, राज्य शासन असेल, आता अत्यंत पारदर्शकपणे ऑनलाईनवर टेंडर प्रक्रिया होते. त्याच्यामुळं फार त्याच्यामध्ये काही कात्याकूट करण्याची आवश्यकता नाही. परंतु पार्थ काय म्हणाले, भुजबळ साहेब काय म्हणाले, मला काही कल्पना नाही आणि त्याच्यामुळं भाष्य करणं योग्य नाही. रोहित पवार आज CID ऑफिसमध्ये कुलूप घेऊन गेले होते. त्यांनी सांगितले की जेव्हा तुम्ही तपास करणार नाही तर कुलूप लावून CIDचे जे कार्यालय आहे ते बंद करा, असं त्यांनी मागणी केली. रोहित पवारांनी एक नाटक कंपनी काढावी. हल्ली त्यांचे वेगवेगळे प्रयोग, रोज वेगवेगळे अंक आपल्याला बघायला मिळतात. मला वाटतं राजकीय नेता होण्यापेक्षा त्यांनी आता नाटककार व्हावं अशी माझी त्यांना सूचना असेल. ग्राउंडवर काम करा, लोकांसाठी काम करा, प्रसिद्धीसाठी नौटंकी बंद करा आणि त्या ठिकाणी काम करावं अशी त्यांना माझी विनंती आहे. शेवटचा प्रश्न, उद्यापासून मनोज जरांगे पाटील परत उपोषणासाठी बसणार आहेत आणि आज आपला भाजपचे शिष्टमंडळ त्यांच्याकडे गेलेत, काय अपेक्षा आहेत? मला वाटतं राधाकृष्ण विखे पाटील मंत्री आणि आमचे प्रसाद लाड त्या ठिकाणी गेलेले आहेत. चर्चा होईल. सरकारने कुठल्याही बाजूनं चर्चा करणार नाही असं सांगितलेलं नाही.
मराठा समाजाच्या बाबतीत सरकारच्या संवेदना आहेत. सरकार मराठा समाजाच्या मागण्यांच्या बाजूनं आहे. आज त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन जे त्यांना तात्काळ जिथे कायद्याच्या अडचणी नाहीत त्या गोष्टी होतील यावर माझा विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.